हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो दिस इज द नेक्स्ट डे आणि आम्ही आता फुल रेडी आहोत. ब्रेकफास्ट करून या प्रॉपर्टीवरून चेकआउट करून दुसऱ्या प्रॉपर्टीला चेक इन करणार आहोत. आणि खूप फ्रेश वाटतंय. मस्तपैकी इकडे गरम गरम पाण्याने अंघोळ करायला मिळालं एवढ्या बर्फाच्या ठिकाणी. आणि आम्ही आता इकडे कॅफेमध्ये आलो आहोत. मस्तपैकी ब्रेकफास्ट करून निघणार आहोत. खूप छान होती ही प्रॉपर्टी. तुम्ही पण जर तुमचं कसोल ट्रिप प्लॅन करत असाल तर या प्रॉपर्टीला नक्की या. खूप छान प्रॉपर्टी आहे. मला पण खूप आवडलं आणि मी खूप मजा केला. ओके, तर हे आहे बारी कॅफे विच इज लोकेटेड इन मलाना रोड, कसोल. आणि इकडे आहे रेस्टॉरंट आणि तिथे टेंट्स आहे. टेंट्स तर तुम्ही पाहिलेच आहेत. तिकडे वॉशरूम आहे. फुल हायजिनिक आणि एकदम परफेक्ट आहे फॉर युअर ग्रुप्स अँड फॅमिलीज. तर पूर्ण तुम्हाला मी आत्ता या प्रॉपर्टीचा ओव्हरव्ह्यू देते बिकॉज रात्री काही एवढं व्यवस्थित नाही दाखवता आलं. तर हे बघा, इथे ही सेटिंग अरेंजमेंट आहे आणि इथून व्ह्यू काहीसा असा दिसतो. ओके, तर या प्रॉपर्टीचा मी पूर्ण तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे या व्लॉगमध्ये. जर तुम्ही सुद्धा तुमच्या फ्रेंड्स और फॅमिलीसोबत हिमाचल और कसोलमध्ये प्लॅन करत असाल. ॲक्च्युली हिमाचलमध्ये एक्सप्लोअर करण्यासाठी बाकीचे जे प्लेसेस आहेत लाईक मनालीमध्ये हिडिंबा टेम्पल वगैरे वगैरे, सोलंग व्हॅली सारखे जे प्लेसेस आहेत ते तर खूपच लोक सगळे तिकडेच जातात. तर आपण काहीतरी अंडररेटेड प्लेसेस लाईक जे हिडन जेम असतात ते कव्हर केले तर अजून मजा येते. तर कसोल इज लाईक दॅट ओनली. म्हणजे कसोल हे एक छोटंसं गाव आहे इकडचं हिमाचलचं, जे खूप सुंदर आहे. मनाली तर सुंदर आहेच नो डाऊट, पण इकडे जर तुम्ही तुमचा प्लॅन करत असाल देन दिस प्रॉपर्टी इज परफेक्ट फॉर यू. कारण की मलाना रोडला आहे, एकदम रोड टच आहे हे कॅफे, जिकडे तुम्हाला हे छोटे छोटे क्यूटसे लॅम्प सुद्धा आहेत. म्हणजे तुमची राहायची सोय सुद्धा होते आणि तेही एकदम परफेक्शनमध्ये. मग ते जेवण असो किंवा स्टे असो, सगळं काही परफेक्ट. तुमच्यासाठी हा परफेक्ट प्लॅन असणार आहे. मी हिमाचल सिरीजमध्ये तुम्हाला अजून काही कॅफेज, रेस्टॉरंट सगळं दाखवणार आहे. जर तुम्ही हा प्लॅन करत असाल तर देन ही सिरीज तुम्ही अजिबात मिस नका करू. तर आम्ही आता मस्तपैकी इकडे ब्रेकफास्ट करतोय अँड देन निघतोय फॉर दुसरी प्रॉपर्टी. आलो आहोत प्राचीन शिव मंदिर, जे की इकडचं खूप जुनं मंदिर आहे. आणि इथून एंट्री आहे.
दुसऱ्या प्रॉपर्टीवर चेक इन केला आहे आणि आम्ही निघत आहोत मणीकरण गुरुद्वारा साहिबला. मी याच्या आधी एकदा तिकडे विजिट केलेलं, एकदा मी दर्शन केलेलं आहे, बट दिस इज माय सेकंड टाईम आणि खूप मजा येणार आहे. तिकडे हॉट वॉटर स्प्रिंग आहे आणि महादेवाचं मंदिर पण आहे. लास्ट टाइम मी जेव्हा तिकडे गेले होते तेव्हा मी महादेवाच्या मंदिराला विजिट नव्हतं केलं, फक्त गुरुद्वारा विजिट केलेला. पण यावेळी मी तिकडे दोन्ही ठिकाणी दर्शन करायला जाणार आहे. तर आम्ही आता या प्रॉपर्टीवरून तिथे पोहोचण्यासाठी कॅब केली आहे आणि आम्ही तिकडे पोहोचतोय. तर बघा. नाम बताओ. गुलशन ग्रोवर नाव आहे. सच्ची ना. व्हिडिओ मध्ये हॅलो बोलो सब. अभी हम घूम रहे कसोल की गलियों में. कैसा लग रहा है? हाँ, मणिकरण की गलियों में. मतलब स्पिरिचुअल तो है ही ये प्लेस, काफ़ी ज़्यादा मैजिकल है, बट ठीक है, स्पिरिचुअली मैजिकल है, दैट इज़ फाइन. यहाँ के माउंटेन्स भी काफ़ी मैजिकल है यार. इतना मतलब ऐसे देख के लगता है कि देखते ही रहे. और हमारे दर्शन भी अच्छे हो गए, महादेव मंदिर के भी और राम मंदिर के भी. तो अभी हम लोग जा रहे हैं, देखते कहाँ जाते हैं. Stay tuned. Yes. गाइस, अभी हम लोग निकल चुके हैं एक ऐसी चीज करने जो सबसे बेस्ट होने वाली है. अरे यहीं से जाना है. चल ना तू, मैं हूँ ना, बोला ना मैंने तुझे. हाँ, तो अब तक मेरी जो तबीयत है वो एकदम अच्छी खासी है, पर मुझे ऐसा फील हो रहा है कि मुझे जल्दी ज़ुकाम होने वाला है. तो देखते हैं. और अभी हम लोग जा रहे हैं सनसेट पॉइंट पे ब्रेकफास्ट एंजॉय करने, स्नैक्स एंजॉय करने. ब्रेकफास्ट तो सुबह होता है. सनडाउनर एंजॉय करने जा रहे हैं और मैंने सुबह के कपड़ों पे ये क्यूट सा वेस्ट पहन लिया है. बहुत मज़ा आएगा. और यहाँ का जो व्यू है एकदम बेस्ट व्यू है. ओ माय गॉड,
खाली ट्रैक करायला लागेल की काय? नीचे ट्रैक करके जाना है क्या? कारण मग ट्रेकिंग नाही होत माझ्याकडून. किधर लगा है सेटअप? हे बघा, दिस इज द व्यू. वाव, इथे किती छान वाटतंय. इधर बॉनफायर लगा है, इधर होगा सब. लेते हैं ना फोटो, ही तो लेने आए. चला, से हाय टू माय व्लॉग. हाय तेजुमाई.